बातमी रत्नागिरीमधून आहे। रत्नागिरीत दुसऱ्या दिवशीही सीएनजी पंपासमोर रांग पाहायला मिळते। रत्नागिरीतल्या माळनाका परिसरातल्या पंपासमोर 450 रिक्षा रांगेत उभ्या आहेत। रत्नागिरीमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा सीएनजी गॅसचा हा तुटवडा कायम आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांच्याकडून। मनोज, काय सांगाल? तब्बल 450 रिक्षा रांगेत उभ्या असल्याचं दिसतंय। नक्कीच या ठिकाणी तब्बल दुसरा दिवस आहे आणि सीएनजीचा प्रचंड मोठा तुटवडा शहरामध्ये जाणवताना पाहायला मिळतो आहे। आणि ही भली मोठी रांग जी आहे ती थेट मारुती मंदिरपर्यंत गेलेली पाहायला मिळते। आज पहाटे 6 वाजल्यापासून या ठिकाणी हे रिक्षा चालक सीएनजी मिळावा यासाठी या लाईनमध्ये उभे आहेत। आणि कालच्यापेक्षा आज या ठिकाणी काल जवळपास 250 ते 300 रिक्षा होत्या, मात्र आज या ठिकाणी जवळपास 450हून अधिक रिक्षा या एकाच लाईनमध्ये उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। सीएनजीचा प्रचंड मोठा तुटवडा सध्या जाणवतो आहे आणि त्याचमुळे रिक्षा चालकांचे प्रचंड मोठे हाल होताना पाहायला मिळतात। तर दुसरीकडे सीएनजी स्टेशनवरती आवश्यक असलेलं प्रेशर या ठिकाणी मिळत नाहीये, कारण का हे पंप ऑनलाईन नाही आहेत आणि त्याचमुळे सध्या रिक्षा चालकांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळतात। एकीकडे पर्यटन हंगाम सुरू आहे, अशा वेळेला रिक्षा चालकांना सीएनजी गॅस आवश्यक आहे, त्याच वेळेला हा गॅस उपलब्ध होत नसल्यानं सध्या रिक्षा चालकांना या ठिकाणी खूप मनस्ताप सहन करायला लागतोय। जवळपास 4 ते 5 तासानंतर हा सीएनजीचा अतिशय जी लाईन आहे ही परिस्थिती आहे। या संदर्भातला आढावा तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।